आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। श्री दत्त शिरोळ 54वा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात। एकरकमी विना कपात रुपये 3400 देणार गणपतराव पाटील। श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या सन 2025-2026च्या 54व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी 11:45 वाजता संपन्न झाला। तत्पूर्वी सकाळी 11 वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आले। यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक MV पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून देशातील विविध ठिकाणी असलेल्या ऊस दराची माहिती दिली। सदरचे दर पाहता आपल्या जिल्ह्यातील ऊसाचे दर हे सर्वात जास्त आहेत। केंद्र शासनाने FRP रकमेमध्ये प्रतिवर्षी वाढ केली आहे, परंतु सन 2021 मध्ये जाहीर केलेली प्रति क्विंटल रुपये 3100 या MSP दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही। त्यामुळे सर्व साखर कारखानदारांना ऊसाची FRP रक्कम देणे अत्यंत जिकिरीचे होत असल्याचे सांगितले। हा सीझन कारखान्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून आपण सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला पाठवून द्यावा अशी विनंती केली। यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे। केंद्र शासनाने प्रतिवर्षी जाहीर केलेली FRP रक्कम एकरकमी अदा केली आहे। दत्त कारखाना हा आपलाच कारखाना आहे। आम्ही विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करीत आहोत। सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी आमच्या कारखान्याने ठिकठिकाणी मेळावे घेऊन सभासदांना मार्गदर्शन केले आहे। यानंतर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना यांनी आमच्या कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवली असून सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे अशी विनंती केली व सर्व उपस्थितांचे आभार मानले। तसेच यावेळी चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक, सौ अस्मिता पाटील, रावसाहेब नाईक, तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील व त्यांचे सर्व सहकारी, मौजे आगरचे माजी सरपंच अमोल चव्हाण, नांदणी बँकेचे चेअरमन अप्पासाहेब लट्टे, बापूसो परेड, पंचगंगा कारखान्याचे संचालक बाबा पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, महादेव अपिने, काकासो पाटील, दिलीप चौगोंडा पाटील, दिनकर नरुटे, सुरेश कागले, वसंत नरुटे, प्रमोद कागले, काका खुरपे, दादासाहेब पाटील, रमेश पाटील, प्रकाश परीट, लक्ष्मण हिंदळकर, कुमगोंडा पाटील, राजाराम माने, कामगार युनियनचे माजी अध्यक्ष रावसाहेब भोसले, ज्योतिराम दबडे व कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, ऊर्जांकुर श्री दत्त पॉवर कंपनीचा सर्व स्टाफ, कामगार ट्रस्ट, कामगार सोसायटी, कामगार युनियनचे पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू, कार्यकर्ते व हितचिंतक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।